कर्जत सुपरफास्ट, वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल। सुधाकर घारे विरुद्ध महेंद्र थोरवे ही राजकीय लढत कर्जत खालापूर मतदारसंघात चुरशीची ठरली होती। या निवडणुकीमध्ये महेंद्र थोरवे यांनी बाजी मारत 5,500 पेक्षा जास्त मताधिक्याने विजय मिळवला। पण या निवडणुकीत झालेला पराभव हा सुधाकर घारे यांच्यात चांगला जिव्हारी लागल्याचं चित्र त्यांनी आयोजित केलेल्या नवसंकल्प सभेतून दिसून आलं। खोपोलीमध्ये बोगस मतदान झालं असं म्हणत सुधाकर घारे आक्रमक झाले होते, परंतु हीच मागणी त्यांनी निवडणूक आयोगाकडे केलेली आहे। सुधाकर घारे यांच्या मागणीनुसार 18 मतदान केंद्रांवर झालेल्या मतदानाची आता फेरमतमोजणी होणार आहे। सुधाकर घारे यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार करून 18 मतदान केंद्रांवरचं मतदान पुन्हा मोजण्यासाठी अर्ज केला होता आणि त्यासाठी लागणारी 8,49,600 रुपयांची फी सुद्धा त्यांनी भरली होती। सुधाकर घारे यांचा अर्ज मान्य करत निवडणूक आयोगानं 18 मतदान केंद्रांवरचं मतदान पुन्हा मोजण्यासाठी ग्रीन सिग्नल दिलेला आहे। कर्जत खालापूर मतदारसंघातली जनता महेंद्र थोरवे यांच्या विरोधात होती। जनतेनं निवडणूक हातात घेऊन मतदानाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद सुद्धा दिला। आजही कर्जत खालापूर मतदारसंघातली जनता आम्ही सुधाकर घारे यांनाच मतदान केलं असं सांगत आहे। तरी सुद्धा चुकीचा निकाल लागलाच कसा असं म्हणत सुधाकर घारे यांनी या निकालावर आणि पर्यायानं महेंद्र थोरवे यांना जनतेनं दिलेल्या विजयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं आहे। तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा। कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।